आरोग्य मंत्रालयामार्फत ज्या लोकांनी कोविडची व्हॅक्सिन घेतली त्यांच्यासाठी धक्कादायक बातमी. कोरोनाच्या काळामध्ये ज्या लोकांनी कोरोनाची व्हॅक्सिन घेतली त्या सर्वांची आता झोप उडणार आहे. काल कोरोनाच्या लसीकरणाबाबत आरोग्य मंत्रालयामार्फत अतिशय धक्कादायक बातमी समोर आली. ही बातमी ऐकल्यानंतर ज्या लोकांनी कोरोना काळामध्ये कोरोनाची व्हॅक्सिन घेतली होती त्या सर्व लोकांची झोप उडाली आहे. ज्या लोकांनी एक व्हॅक्सिन घेतली, दोन व्हॅक्सिन घेतली किंवा तीन व्हॅक्सिन घेतलेत त्या लोकांसाठी अतिशय खळबळजनक अशी बातमी आहे. कोरोनाचा व्हायरस पूर्ण जगभरामध्ये पसरला. त्यानंतर त्याच्यावरती उपचार म्हणून कोरोनाची लस काढण्यात आली आणि ती बंधनकारक ठेवण्यात आली. प्रत्येक व्यक्तीने ती व्हॅक्सिन घेतली. पण गेल्या 3-4 वर्षामध्ये हार्ट अटॅक येऊन लोकांचा मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त टक्केवारीने वाढलंय. आपण रोज सोशल मीडिया बातम्यावरती ऐकतो, कोणी व्यक्ती व्यायाम करताना त्याला हृदयविकाराचा झटका येतो, कोणी शिड्या चढताना त्याला हृदयविकाराचा झटका येतो, तर कोणाचा जेवण करत असताना अचानक मृत्यू होतो. आपण ज्या कोरोनाच्या व्हॅक्सिन घेतलेल्या आहेत त्याचा आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा याचा काही संबंध आहे का? ज्या लोकांनी कोरोनाची एक व्हॅक्सिन घेतली किंवा दोन घेतल्या किंवा तीन घेतल्या त्या लोकांना आता हृदयविकाराचा झटका येणार का? आरोग्य विभागामार्फत कोणती माहिती देण्यात आली? आरोग्य विभागामार्फत एक खळबळजनक माहिती देण्यात आलेली आहे, ज्यामुळे आता अक्षरशः ज्या लोकांनी कोरोना काळामध्ये व्हॅक्सिन घेतली होती त्यांची झोप उडणार आहे. आरोग्य विभागामार्फत आता अशी कोणती माहिती प्रसारित झालेली आहे ते प्रत्येक व्यक्तीने म्हणजे ज्या लोकांनी कोरोना काळामध्ये व्हॅक्सिन घेतली होती त्या प्रत्येक व्यक्तीने ही माहिती पाहणं गरजेचं आहे. आज आपण अशा विषयावरती बोलणार आहोत. ते ऐकून अनेक लोकांना कोरोना व्हॅक्सिन आणि हृदयविकाराचा झटका येण्याचं याच्यामध्ये काही संबंध आहे की नाही याच्याबद्दल माहिती मिळणार आहे. कारण की ही स्वतः माहिती आरोग्य मंत्रालयामार्फत देण्यात आलेली आहे. आपल्या डोळ्यासमोर अशा अनेक उदाहरणं घडलेत ज्यांचं वय साधारणतः 32-33 किंवा 35 वर्ष आहे. त्यांना कोणताही आजार नव्हता. त्या सर्वांनी कोरोना काळामध्ये व्हॅक्सिन घेतली. सुरुवातीच्या दिवसामध्ये कोणालाही काही झालं नाही, सर्व काही व्यवस्थित चालू होतं. पण अचानक छातीमध्ये तीव्र वेदना झाल्या, घाम फुटायला लागला, श्वास घ्यायला त्रास झाला आणि काही मिनिटातच त्यांचा मृत्यू झाला. लगेच लोकांनी याच्यावरती निष्कर्ष काढला. कारण होतं कोरोनाची लस. कोरोनाची लस घेतल्यानंतर तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण जास्त वाढलंय. आणि हीच भीती सर्व लोकांच्या मनामध्ये बसली आहे आणि त्यामध्येच आता आरोग्य विभागामार्फत अतिशय धक्कादायक बातमी समोर आली. याबद्दल आरोग्य मंत्रालयामार्फत एकदम सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. आता ती माहिती काय देण्यात आली प्रत्येक व्यक्तीने लक्षपूर्वक ऐका. कोणीही व्हिडिओ स्किप करू नका, अन्यथा आपल्याला महत्त्वाची माहिती मिळणार नाही. कोरोनाची लस घेतल्यानंतर प्रत्येक व्यक्ती आपल्या शरीरावरती होणारे परिणाम पाहतो, पण कोणीही त्याचं कारण शोधत नाही. कोरोनाची लस हे जगामधील कोट्यवधी लोकांनी घेतलेली आहे. फक्त भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये. जर कोरोनाची लस हृदयविकाराचं कारण असती तर आजची परिस्थिती वेगळी असती. तरी देखील गेल्या काही 4-5 वर्षामध्ये हृदयविकाराचं प्रमाण खूप जास्त वाढलंय. त्याच्यामुळे बऱ्याच तरुण मुलांचा मृत्यू झालाय. त्यामुळे आरोग्य मंत्रालयामार्फत ही माहिती जारी करण्यात आलेली आहे. कोरोनाची व्हॅक्सिन घेतल्यानंतर शरीरामध्ये काय होतं याबद्दल थोडं स्पष्टीकरण दिलेलं आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीरामध्ये प्रतिकारशक्ती तयार होण्यास सुरुवात होते. यामध्ये शरीर थोडं तापतं, कधी थकवा येतो तर कधी अंगदुखी, ह्या सर्व सामान्य गोष्टी आहेत. आणि यामध्ये शरीरामध्ये असा बदल होतो जो कोणाच्याही लक्षात येत नाही आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्यामधील काही लोक असे असतात म्हणजे ज्या लोकांनी कोरोना व्हॅक्सिन घेतली अशी लोक काही त्यांच्या शरीरामध्ये अगोदरच ब्लॉकेज, हाय बीपीचा त्रास, डायबेटीज, कोलेस्ट्रॉल, धूम्रपानाची सवय, ताणतणाव आणि झोप कमी घेणं या सगळ्या गोष्टी हळूहळू आपलं हृदय कमकुवत करत असतात. अशा व्यक्तींना जेव्हा कोरोनाची लस दिली जाते तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या समस्या बाहेर येऊ लागतात. आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. कोरोना व्हॅक्सिन घेतल्यानंतर हृदयविकाराचा झटका येतो याच्यामध्ये किती तथ्य याबद्दल सविस्तर माहिती आता पुढे दिलेली आहे. कोरोनाची व्हॅक्सिन घेतल्यानंतर हृदयविकाराचा झटका लगेच येत नाही, पण शरीरामध्ये काही समस्या अगोदरपासून असल्या तर त्या बाहेर येऊ लागतात. म्हणजे आग आधीपासून पेटलेली असते. लस ही फक्त वारा ठरते, त्यामुळं आग जास्त भडकते. सोशल मीडियावरती मात्र एक गोष्ट सांगितली जात नाही. तिथं फक्त आपल्याला एक माहिती मिळते, कोरोनाची लस किंवा व्हॅक्सिन घेतल्यामुळं हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त वाढलंय. पण ज्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला, हार्ट अटॅक आला, त्या व्यक्तीला अगोदरपासूनच बीपीचा त्रास होता, त्याला शुगर होती किंवा इतर कोणता आजार होता, त्याने कोरोनाची लस घेण्या अगोदर त्याची तपासणी केली होती का? कधीही अर्धवट माहिती लोकांमध्ये भीती निर्माण करते आणि हीच भीती लोकांच्या आरोग्यासाठी जास्त धोकादायक ठरते. आता एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. काही दुर्मिळ प्रकरणामध्ये असं झालेलं आहे, ज्या लोकांनी कोरोनाची व्हॅक्सिन किंवा कोव्हॅक्सिन घेतली त्यांच्या स्नायूमध्ये सूज आलेली आहे,
पण हे प्रमाण फक्त 1% आहे. वरती त्यांनी योग्य उपचार घेतला की लगेच बरं होतात. जर त्याच्यावरती उपचार केला नाही तर पुढे जाऊन हार्ट अटॅक देखील येतो. आरोग्य मंत्रालयामार्फत आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे. कोविडमुळे रक्त गोठणं, हृदयविकारावरती सूज येणं, अचानक हार्ट अटॅक येणं हे प्रमाण जास्त असतं. खरी माहिती कधीही सोशल मीडियावरती व्हायरल होत नाही. सोशल मीडियावरती व्हायरल होती ती फक्त भीती. आरोग्य मंत्रालयामार्फत सांगण्यात आलं, गेल्या 4-5 वर्षांमध्ये तरुणांमध्ये, मोठ्या मुलांमध्ये आणि लहान मुलांमध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलेलं नाही. हे अगोदरही तसंच होतं आणि आत्ताही तसंच आहे. फक्त सोशल मीडियावरती याची चर्चा मात्र जास्त झाली. सोशल मीडियावरती एका गोष्टीची चर्चा जास्त झाली, ती म्हणजे करोनाची व्हॅक्सिन घेतल्यानंतर अचानक हृदयविकाराचा झटका येतोय, त्यामुळे लोकांचे प्राण जात आहेत. त्यामुळे बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये भीती आणि तणाव जास्त वाढलाय. अचानक छातीमध्ये चमक येणं, हृदयाचे ठोके वाढणं, घाम येणं, चक्कर येणं असे लक्षणे दिसू शकतात. पण हे सर्व हार्ट अटॅक नसतो. बरीचशी लोक यामध्ये घाबरून जातात. म्हणून करोनाची लस आणि हार्ट अटॅक यांचं नातं समजून घेण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा. आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे, करोना लसीचे फायदे जोखीमपेक्षा कित्येक पटीने शरीराला जास्त मिळतात. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाने डोळे बंद करून काहीही करावे. ज्या लोकांना बीपीचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे किंवा इतर कोणताही आजार आहे, प्रत्येक व्यक्तीने जर करोनाची व्हॅक्सिन घेतली असेल, लस घेतली असेल, तर प्रत्येकाने शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अशा लोकांना जर आपल्या छातीमध्ये वेदना होऊ लागल्या, घाम येऊ लागला, थकवा जाणू लागला तर त्यांनी तात्काळ डॉक्टराकडे जावे. कारण की या लोकांनाच हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण सर्वात अधिक असतं. आरोग्य मंत्रालयाने ही देखील माहिती दिली. आपण बऱ्याच वेळा पाहतो, बरीचशी लोक जिममध्ये जातात, ती एकदम फिट असतात, पण जिम करता करता अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका येतो. कारण की त्यावेळेस त्यांचं ब्लड प्रेशर हाय असतं, त्यांना थकवा आलेला असतो, घाम आलेला असतो. पण ती सर्व लोक न थांबता कंटिन्यू व्यायाम करतात. अशा परिस्थितीमध्ये अचानक त्यांच्या नसा ब्लॉक होतात आणि त्यांना हृदयविकाराचा झटका येतो. करोनाची लस ही शरीरासाठी एकदम अत्यंत उपायकारक आहे. त्यामुळं शरीराला कोणताही त्रास होत नाही. त्या उलट आपल्या शरीरामधील रोगप्रतिकार शक्ती वाढते. सोशल मीडियावरती फक्त एक अफवा पसरवण्यात आलेली आहे. कोरोना व्हॅक्सिन घेतलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका येतो, पण यामध्ये कोणतंही तथ्य नाही. तथ्य फक्त एवढंच आहे, ज्या लोकांना अगोदरपासूनच बीपीचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे किंवा इतर कोणताही आजार आहे आणि त्या लोकांनी जर करोनाची व्हॅक्सिन घेतलेली असेल, तर त्यांनी आपल्या शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कधी आपल्याला असं जाणवलं, आपल्या छातीमध्ये वेदना होत आहे, आपल्याला घाम येतोय किंवा छातीचं इतर कोणतंही दुखणं आहे, तर त्या लोकांनी शरीराकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरकडे जाणं लगेच गरजेचं आहे. अशा लोकांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण 99% जास्त असतं. कारण की ती लोकं अगोदरच घाबरली असतात आणि सोशल मीडियावरती आपण बातम्या ऐकलेल्या असतात, त्यामुळं ती आणखीन जास्त घाबरून जातात. त्यामुळं सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, कोरोना व्हॅक्सिनमुळं हार्ट अटॅक येतो याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही.